ब्रेकनंतर नमस्ते महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आता बाईक प्रेमींसाठी पुण्यामधून एक महत्त्वाची बातमी आहे। पुण्यामध्ये जावा बाईकला प्रचंड प्रतिसाद मिळतोय। महिंद्रा कंपनीने जावा बाईक प्रोडक्शनचे लायसन्स मिळवलंय आणि त्याचमुळे भारतीय बाजारपेठेत देखील आता जावा दाखल झाली आहे। सध्या जावा बाईकसाठी ऑनलाईन बुकिंगही सुरू आहे। तर 60 ते 70च्या दशकातील जावा बाईक बाजारामध्ये पुन्हा दाखल झाल्यामुळे बाईक प्रेमींमध्ये मोठी उत्सुकता बघायला मिळतेय। मी सध्या आहे पुण्यामध्ये। पुण्यात एक खूप छान सरप्राईज सगळ्याच बाईक लवर्ससाठी आहे आणि त्या म्हणजे जावाची डीलरशिप सुरू झालेली आहे आणि ही सगळ्यांनाच माहीत असलेली खुशखबर आहेच। मात्र इथे मोठ्या प्रमाणावरती जावाच्या रजिस्ट्रेशन असेल आणि इथे येऊन भेट देणाऱ्यांचं प्रमाणही मोठं आहे। त्याला कारणही तसं आहे, नॉस्टॅल्जिया आहे हा एक प्रकारचा। 1960 ते 70च्या दशकामध्ये अगदी वेळ लावलेली बाईक म्हणजे ही जावा बाईक आणि पुणे शहरच ओळखलं जातं ते म्हणजे दुचाक्यांचं शहर, टू व्हीलर्सचं शहर आणि त्याच्यामध्ये रॉयल एनफिल्डला आता कुठेतरी टक्कर देण्यासाठी जावा आली असं म्हणून म्हणूयात। आपल्याबरोबर या डीलरशिपचे दोन्ही सदस्य आहेत, आपण बोलूया त्यांच्याशी। लोकांचा फार चांगला प्रतिसाद मिळतो आहे। जेव्हा लोक गाडी चालवतात तर त्यांना बऱ्याच लोकांना त्यांच्या लहानपणाची आठवण येते, काही लोकांना वयस्कर लोकांना त्यांच्या जुन्या दिवसातली आठवण येते। प्रत्येकजण रिलेट करतं की हा माझ्या वडिलांकडे होती, माझ्या आजोबांकडे होती आणि जी 42 आहे ही यंगस्टर्सला बऱ्यापैकी अट्रॅक्ट करते। खरंच कलर चांगले काढलेले आहेत। जुन्या गाड्या ज्या आहेत त्याप्रमाणेच हे गाड्या आता त्यांनी तयार केलेल्या आहेत। गाड्या सुंदर आहेत, तिचा परफॉर्मन्स खूप सुंदर आहे। काय यंगस्टर्सचाही चांगला प्रतिसाद आहे आणि इथे आपण पाहू शकतो अनेक जणांची गर्दी इथे होती आणि अर्थातच बाणेरच्या परिसरात असल्यामुळे इथे येणंही अनेकांना सोयीस्कर होतं। IT पार्क्स आहेत आणि त्याचबरोबर कुठेतरी आता विंटेज बाईकचा हा जो जमाना आहे तो आता मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये पुन्हा एकदा रुजताना दिसतोय आणि जसं या डीलर्सकडून सांगण्यात आलं तसं की पूर्वी म्हणजे जुन्या काळातील आठवणींना रिलेट करण्यासाठी पुन्हा एकदा कुठेतरी सिनियर सिटीजन्स पण या बाईककडे वळत आहेत असा कुठेतरी हा फ्लो आपल्याला इथे पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह हालिमा कुरेशी, न्यूज 18 लोकमत, पुणे।